नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी मित्र हो, आज दिनांक 24 मार्च 2025 राज्यातील या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार त्या संदर्भातला शासन निर्णय GR राज्य शासनाने प्रसिद्ध केलेला असून या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. चला तर शेतकरी मित्र हो, काय शासन निर्णय आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत आणि हा शासन निर्णय दिनांक 24 मार्च 2025 रोजी म्हणजे आज घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाची जी प्रस्तावना आहे ती आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसंदर्भातील क्रमांक 1 येथील दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन 2024च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रति किलो ₹10 याप्रमाणे किमान 50 किलो व कमाल 2000 किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे. उपरोक्त योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांनी संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार चालू आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या ₹10 कोटी इतक्या निधीपैकी ₹3.3652 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात ₹3.3652 कोटी निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित व वितरित करावयाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. त्यानुसार योजनेचे नाव राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे, अर्थसंकल्पित निधी ₹10 कोटी. त्यानुसार चालू वर्षी वितरित करण्यात आलेला जो निधी आहे तो 0.0 आहे. आता वितरित करावयाचा निधी म्हणजे या शासन निर्णयाद्वारे ज्या निधीला मंजुरी देण्यात आलेला आहे तो निधी आहे ₹3.3652 कोटी.